काल आपण आळंदीनाथ वेद प्रतिष्ठेला जो कुईराम आहे त्याला असलेल्या सिद्धीचा निषेध सर्वज्ञानी केला. आणि आज सकाळचा पूजा अवसर झाल्यानंतर चतुर्विधाचा मडी सर्वज्ञांचं आसन आहे. तेथे विद्यावंत एक त्यांना ऋषीनाथ म्हणजे वेगवेगळे नाथ त्यावेळेला प्रसिद्ध आहेत. त्यातला हा ऋषीनाथ जोग्याचे निवेशे दर्शन आलेले आणि मग त्यांना पाहून सर्वज्ञाने अतिशय आदर केला. त्याशी अर्धासन बैसवलं, आपल्या आसनाजवळ बसवून घेतला. बैसा कडवी तयाचे पाय धुवले. बैसांना पाय धुण्याचं सांगितलं. पाय धुणे हा षोडशोपचारी पूजेमधला हा एक प्रकार. तिथे त्यांचे सर्व तीर्थ त्यांनी केलेली साधना त्या रूपाने आपल्याला तीर्थ रूपाने भेटते. दुसरी त्यांची प्रसन्नता भेटते. त्यावेळेला ईश्वराचा मनोधर्म तिथे आणला जातो. बैसाचे पाय धुतले, स्वामींचे डोळे तृप्त हे ना. स्वामी तिथे स्वामींना साक्षी करून आपण साधूची पूजा करावी. साधू देव वगैरे नसतात. इतकं बारीक तत्वज्ञान आपल्या पंथात आहे का नाही. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू वगैरे वगैरे भानगडी चालत नाही. तसं श्रेष्ठ तत्वज्ञान आहे. स्वामींनी पाहतो विद्यावंत आहे, तो देवतेचा भक्त आहे, चिटकारा केला का, विकल्प भावला का, आणि बैसासारखं श्रेष्ठ तपस्विनी आहे तिथे आहे ना, प्रेमी आहे, तिला सांगतो आण आणि ते पाय धुव. बैसाने पाय धुतले. सागळीचे उदके गोळा करवला. बैसाने म्हणले बाई काही भातुके असे. आज नेमकं बैसांजवळ साधूला द्यायला काहीच नाही. बैसा वळवल्या. बाबा म्हणतात आपल्या मार्गात काहीच नाही आहे. काही म्हणतात डकल्या करवी रांधवून हाटीचे खाद्य आणा. भातुके म्हणजे ड्रायफ्रूट थोडस तुम्हाला समजण्यासाठी. तिथे डखले आहेत. त्यानंतर यांना पाठवा मार्केटला आणि घेऊन आणा. मग डखले कवडे घेऊन ये. स्वामींचा अर्थ खातं कुणाकडे आहे, बायसांकडे. बायसांनी पैसे दिले त्याला कवडे म्हणतात. कवडे घेऊन हाटवटे पाठवले. रांधवणाहाटीचा खाजी आणवले आणि त्याचे पात्र भरवले. पात्र नावाचा विषय भिक्षा पात्र. त्या नाथ संप्रदायामध्ये कसलं पात्र असतं हातामध्ये, पेटी वाजवतात गावात फिरतात. भिक्षा पात्र, करपात्र. आपल्या देवांची सगळी साधना 12 वर्षाची करपात्र आहे ना. 12 वर्ष आपण भिक्षा पात्र सांभाळू शकत नाही. त्याचं मूल्य त्यात कसं असतं ते. आपल्याजवळ भिक्षा पात्र आणि डोळे असलीच पाहिजे. कमीत कमी ताट आलं तर ते ताटात भिक्षा पात्रात घेऊन खावं. ती झोळी उपास नाही पडला पाहिजे. झोळी 2 प्रकारच्या आहेत. बाहेरची एक अंतःकरणात आहे की नाही. मन बुद्धी चित्त अहंकार 4 पुस्तकी गाठ मारायची, तर भिक्षा घ्यायची. तर भिक्षा कोणती आहे, पाचनामाची आणि विधीची भिक्षा. विधीचं बोन, विधीचे भातुके देवाला देता आलं पाहिजे. सोपं आहे का नाही. स्वामींना भातुक्याची आठवण झाली त्या विद्यावंतांना पाहून. त्याचं पात्र आज भरून टाकलं. पैसा आणा हे टाका, बदाम काजू पिस्ता टाका आणा.
भरलं स्वाद. आणि मग सर्वज्ञानी असा आपले श्री करे टिळा लावला. अशी एक लीळा आहे. सर्वज्ञ स्वतः त्याचं पूजन करतात. स्वामींनी मग आता गंध घेतला असेल. आता तो नाथ संप्रदायाचा आहे. मग गंध कसा लावला? असे गंध लावण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. कुणी असं लावतं, आहे की नाही, असं. कुणी असं लावतं, कुणी एवढाच लावतं, असं मळवट करतो. असा नवर देवाला मळवट, नवर त्याला कोणीही वरू नये असं नवर देव. आणि नवरी कोणीही वरू नये नवरी बाई झोपून त्यापासून आधार घेऊ नका तुम्ही. काय सांगितलं नवरी शब्दाचा? नवरा म्हणजे नवरा, त्याला कोणीही वरून अनंतरपटाचे धरा. तर हे हातवटीतले आणलेले पदार्थ आणि गोष्टी टिळा लावणे. आता ही लीळा तुम्हाला स्मरणासाठी केली जाईल. सर्वज्ञानी टिळा लावावा, सर्वज्ञानी आदर करावा, सर्वज्ञानी त्याला आपल्या गळ्यातली माळ द्यावी, तांदूळ द्यावं आणि त्याला अवलोकन करावं. किती वेळा आहेत चरित्रामध्ये स्वामींनी त्याला आगतम केलेलं आहे. आगतम कृष्णा, वेलकम. स्वतः उठून स्वामींनी गाळा भेट दिली. एकाला इकडे बसवले, दुसऱ्याला या बाजूला बसवले. तिथे बसवण्याचा प्रकार असतो, आहे का नाही. कृष्णाने निद्रेचं सोंग घेतलं, आलेलं पट्टे बहादूर एक पायाजवळ बसला, एक डोक्याजवळ बसला, आहे ना. कृष्ण काय झोपली नाही. अर्जुन तिथे बसला, दुर्योधन इकडे बसला. स्वामींच्या जवळ बसण्याची सुद्धा कला आहे. चला, तुम्ही उठल्यानंतर स्वामींसोबत कुठं बसताय, कसं बोलताय, आणि एवढी योग्यता ठेवा की आपल्याला स्वामींनी, आपण आल्या स्वामींनी उठून आपल्याला गाळा दिसतो. आपण भेटायला तिथं जाणं आपलं कर्तव्य. स्वामींनी भेटावं, स्वामींनी आपल्याला जवळ बसवावं, विचारावं कसं आहे हे आपलं साधना सांगतो. जेव्हा आपण सर्व सोडतो तेव्हा मग स्वामींसोबत सहवास करायचा, असा शांतीची. काही त्रास आहे का? कष्ट लागणार आहे का? स्वामींनी जवळ आहे की नाही. इथे वाघिणीच्या तिला मांडीवर घेतला, आपल्याला मांडीवर. भंडारेकराला मांडी दिली, आपल्याला दे. बुटवासांच्या चरणी हृदयामध्ये चरण स्पर्श केले, आपल्याला करायचं. राहायचं तर उच्च लेवल मध्ये राहायचं, नाही तर मग नीच. सर्व असतो करत राहतात. स्वामींचे रेशमी झुलते आहेत, की नाही. शरबती आत स्वामींकडे बघा ना, काय चित्र. जगातलं सगळ्यात सुंदर सौंदर्य कोणाकडे आहे? एक तर कृष्णांकडे आहे. व्यापारी श्रीकृष्ण चक्रवर्ती, आहे की नाही. कलियुगी हे बरवे. स्वामींच्या डोळ्यात डोळे का प्रेम करून नाशवान व्यक्तीवर कुणी करत, आहे की नाही. इथे स्वामींवरती प्रेम करायला आपला प्रवास सुरू आहे. त्यावर जो साधनवंत आहे आलेला, तो त्या लेवलचा आहे. स्वामींवर जीवापार प्रेम करेल, आपलं समजले म्हणून स्वामी त्याला आता आपलेपणा देत नाही. असं नाही स्वामी कुणालाही उठत बसवत. स्वामींनी त्याला, स्वामींनी त्याची झोळी भरावी, त्याला गळ्यातलं तांबूळ द्यावं. त्याच्यापेक्षा काय भाग्य जगात मोठं. यात विचार तरंगामध्ये साधकाने राहावं. म्हणून माहीमभट्टाने केलेल्या इथे संकलित करून बारीक बारीक गोष्टी सांगितल्या.
कित्या लावला, तांबूळ दिलं, माळ दिला आणि बरोबर म्हणता या अनुज्ञा दिली आणि मग ते नमस्कार करून निघाले. सर्वज्ञ त्यांना अनुवर्जनाचे अनुकरण केले. हिरव्या असले हाय आजच्या भाषेत म्हणा ना तुम्ही बाय किंवा तो फ्लाइंग फिश एक असतो आता नवीन निघाला तू स्वामींसोबत करा. तू काय आता जग बदललंय तर असं का स्वामींना आय लव्ह यू म्हणा स्वामींचं. स्वामींची शेअरिंग करायला काय हरकत आहे. किती भाग्यवान आहे. सर्वज्ञ त्याला अनुवर्जित केले आणि अनुकार केला. ते सगळ्या वाघाला केला पलीकडे थांब आता नको पुढे येऊ तू माणसा चालला माणसं मारतील तुला रे जा बाय. मग तो रडू लागला सिंह आहे की नाही. पुन्हा पुन्हा मागे बघायचं जाता जाता थांबायचं त्यामुळे करुणा दृष्टी नाही पाहिजे. तशी करुणा दृष्टीने आपणाला पाहावं. अनंत जन्माचे दोष अपराध आपले निघून जावे त्या क्षणाला. मग इतिहासाला जो पुरुष जातो ना पश्चात हे उठायचं साधना करतो चिंतन स्मरण आणि मग आता कुठं चालला भिजनाला चालला. भिजनाला जाताना स्वामी जवळ असतात ना सकाळी भेटलेले प्रसाद द्यायला 1 प्रहर केलेली असते त्यानं. देवा मी येतो तुम्ही तुमच्या कामाने बघा आपण माझं काम बघ मग बाय करतो. हे कल्पना विश्व आहे भाव स्मरण आहे. अशात कसं आणि कोण रमतो आणि कोणाला टाइमच कसा भेटतो आणि सगळं रमायला तुम्हाला प्रसन्नता लागतो. मन तुमचं माइंड मन इंद्रिय सुद्धा. इंद्रियांना खूप त्रास दिलाय तुम्ही कसं काय जमत ते हे की नाही. असं नाही जमत ते. म्हणून सर्वज्ञानी त्याचं सांगितलं अखोरी अबोटी जन्म ईश्वरास द्या. स्वामीने एवढी दीक्षा मागितली आपल्याला आहे की नाही. अखोरी म्हणजे कसा पुढे येईलच ते. तर आता ते सर्वज्ञ त्याला बाय म्हणतात. म्हणजे काय शब्द लिहितात महिमट्ट गोसावी अनुवर्जनाचे अनुकरण केले आणि मग ते स्वामींना पाहत पाहत निघून गेले. स्वामी उपस्थित झाले. बाईसांना मोठं कुतूहल मनाने आले. देवाने माझ्या एवढं केलंय बाबा ते कोण होते. बाईचा विचार सर्वांनी म्हणतात बाई हे द्वारावतीकार श्री चांगदेवराव गोसाव्यांचे अनुकरण. म्हणले नाही माझी आणि काय म्हणता द्वारावती श्री चांगदेवराव. चांगदेव का चांगदेव चांगदेव आपला उच्चार स्पष्ट पाहिजे. आपण चांगदेव म्हणतो इथे चांगदेव राव आहे हा शब्द तिथे पण तेच क्लिअर केलंय त्यांनी. त्यांचे अनुभव येतात असे त्यांचे किती अनुभव येत होते 52 आणि किती सांगा पटकन नाही नंतर आठवत आहे आरतीत म्हणतो ना नाही आठवत. त्यांचे नाव सुद्धा पाठ पाहिजे. हे 52 ते सूर हे शिल्प उद्यान एवढे पाठ पाहिजे नाव. हे बटन दाबलं की कॉम्प्युटर ओपन झालं पाहिजे. गुगल सर्च झालं पाहिजे लगेच. अशी जिंदगी वाया घातली म्हणा.
ठीक आहे, ओके. अशा प्रकारे ते स्वामींचे शिष्य आहेत, पण आज स्वामी द्वारावरती येऊन इथे आलेले आहेत. स्वामी वेगळ्या रूपात आहे. त्याला त्याला काय माहिती, स्वामीने विषांतर केलंय, पाताळ गुंफेतून मला विद्या देऊन स्वामींनी ब्रेकअप घेतले, ते शरीर मायापूर सोडले, दुसऱ्या मायापुरात आहे. त्याला काय नाही, हा जीव अज्ञान. अशी लीळा संपादन होते. आणि मग ते जे पुरुष आहेत आता मार्केटला गेलेले आहेत, हटवटाला गेलेले आहेत, आणि आता सिद्ध साधक पुरुष आहेत. ते कधी काय करतील, कधी विचारील, काय सांगता येत नाही त्यांच्या डोक्यामध्ये. बाजारात गेल्यावर त्यांना 2 सिमोरिया मिळवल्या, 2 सुंदर कन्या तयार केल्या, मुली, आणि त्याच्या खांद्यावर हात घालून हाती सोन्याचे जवळ, बोर, गाजर, ओळी, कांदा, मुळा, पाने, पोफळे असे मागत असतील. बाजारात एक त्या पोरीच्या खांद्यावर हात आहे, हातामध्ये सोन्याचं जवट आहे. कळतच असेल तुम्हाला, ओपन करायचं काम नाही की नाही. असं ते माधुकरी करतायत बाजारात, आणि ते ढकल्याने बघितलं, म्हणजे त्याच्यासाठी मला देवाने मार्केटला पाठवलं, ड्रायफ्रूट आणवलं, हा तर म्हणाले नाटकी दिसतो हा बुवा. आणि ते हसत हसत आले, पाहिलं ढकल्याने, त्याच्याकडे पाहिलं, जवळ जाऊन हसला आणि इकडे आला हसत हसत स्वामींकडे. नेमका बायसा समोर भेटल्या. मग बायसांना कसा म्हणतो ढकल्या, ऐसे आमचे गोसाल, ऐसे अशी मानो करती, जयासी मान केला ते हटवटी ऐशी देखील. बायसांना सांगतो, चालते ना, त्याचं भिक्षा पात्र भरलं बघ, स्वामी वाट लावायला गेले, वेडा आहे म्हणाले माणूस तो. त्याने पोरगी काय ठेवली आहे, त्या खांद्यावर हात पाय, कुत्रे पाय, आणि पाय बाजारामध्ये तो गोळा करायला आहे, मोठच दिसतो तो. असं हसत हसत बायका इथेच आपली साधना ग्रस्त होते. इथं आपलं सगळं संपत, इथे विपरीतत्व जन्माला येतं. काय परमस्पर्श, हे सगळे दोष संसारात असून परमार्थात असून हे सगळं कंटिन्यू चालू राहते. म्हणून तिकडे गेलं तर शाप भेटतो, निर्वंश होतो. तिकडे निर्वंश होऊन नित्य नरकांची उत्पत्ती. काय गरज आहे तुम्हाला? ते कोण आहे, कोणत्या अवस्थेत ते स्पर्श करतात, कोणत्या अवस्थेत त्यांनी बाया ठेवल्या, तुम्हाला काय करायचं? घेणं देणं ना, त्या टाकलेला काय मतलब होता? त्याच पाहून हसले, म्हणाले हा असं होतं. दाखल्या ढकल, आता मेला नाही, बरं झालं. त्या पुरुषांनी एका क्षणात जाऊन भस्म केलं असतं त्याला. सांगतो स्वामी केलं. बायसांना सांगितलं, हसायला लागला. सर्वज्ञांनी बघितलं, आल्या सर्वज्ञ म्हणतो, हा ढकल्या का काय म्हणाले, ढकला आला म्हणजे काय देवा, तुम्हाला काय शोधतच आहे. म्हणाले काय झालंय बाबा? अहो म्हणे तुम्ही तुझ्या जवळ बसवला, तुम्ही पिळा लावला, तांबूळ घातलं, माळ दिली, आणि तो मूर्ख म्हणाले बाजारात अशा अशा 2 बाया आहेत, तुझ्या पोरीच आहेत म्हणाले करण्यासाठी, काय भिक्षा मागतोय, काय सांगितलं. सर्वज्ञ म्हणता, जी ऐशी तयाचे तप देशी मोर्या नरती, तो सांगतोय स्वामींना. मायर काय सोडतील? त्याचा विकल्प इतका वाढला की त्यानं वाईट शब्द टाकला येतो. तो काय म्हणतो, जे ऐसे तयाचे तप, त्याला पोरी सुद्धा पुरत नाही म्हणाले.
मग इर काय सोडती म्हणजे दुसऱ्या बाया कुठून सोडणार आहे तो. म्हणून हसू लागला. सर्वज्ञ आता निरोपण करतायत. ब्रह्मवाणी सर्वज्ञांच्या श्रीमुखातून आपल्यासाठी निघते आहे. हे विधी वाक्य सर्वज्ञ सांगतात. स्वामी म्हणतात, ऐसे न म्हणजे की गा अडकल्या, पुरुषी क्षोभ उपजेल तेवेळी काय करा. हे वचन अंतःकरणात कोरून ठेवावं हमेशा. तेवढी योग्यता तो नजारा आपल्या दृष्टीत नसतो. ते आधी करणं, तो विषय, ते सगळं समोर जे चालतं तुमच्या, ते दिसलं ते पण खोटं असतं. ते त्या लेवलला त्यांचा चालू राहतो कार्यक्रम, ती वेळ आहे त्यांची. आणि आपण आपल्या लेवलला पाहतो. मोठोबासांच्या जीवनात तेच झालं. म्हणाले, दार लावून बसले स्वामी, मध्ये आहेत म्हणाले, बाई राखण बसली बाई, काहीतरी गोंधळ आहे, नक्की इथे गोंधळ आहे, काय घेणं ना देणं. बसले असते समजा, तुला काय करायचं, तू झोप ना, तुझं इष्ट आहे ना ते. इष्टाबद्दलची विष्ठा खाऊ नये माणसानं, त्यांचं शेण खाऊ नये. शेण खाल्लेलं थोडस टेस्टी तर लागेल, पण त्याचा गो नाही खावा, असं आहे ते. फार वाईट असतं बरं ते. आपण सहज जोडून घेतो ते. संसारात तसलं सगळं. इकडे पण आलं तर इकडे ते मन थोडी बदलतात, आपले डोळे थोडी बदलतात, विचार थोडी बदलतात, आपले कुसंस्कार थोडी बदलतात. मग कधी कधी चाणक्य सांगतात, पाहिलं तेही खोटं असतं, ऐकलं तेही खोटं असतं. पाहिलं ना, अनुभवलं ना तुम्ही, मग ते खरं नाही का? चाणक्य म्हणतात नाही, खरंच खोटा. हे तत्व पुन्हा वेगळं आहे. इथे एका क्षणामध्ये त्या डकल्या मरून जळून खाक झाला असता. सर्वांनी म्हणतात, बेटा पुरुषी क्षोभ उपदेई. क्षोभाचे कार्य माहितच आहेत तुम्हाला, सांगण्याची गरज नाही. पण कसं, ऐसे न म्हणजे किंगा डकल्या. आपणाला स्वामी सर्वज्ञ सांगतात, जीवनात असं कधीही म्हणू नका, भाऊ नका, विपरीत भजन करू नका. गल्ली बोळात फोनवर चालतं कार्यक्रम. बाई ठेवली, बरं बरं, ठीक आहे, ठीक. पुरुषी क्षोभ, इथं कोणता पुरुष आहे? तुम्ही बखन केलं तर कोण्या पुरुषाला क्षोभ देईल? तुम्ही साधन म्हणतात, आता तुमचा अभिमान कोण घेणार? स्वामी. इथे साधी गोष्ट हा, स्वामी म्हणजे परम पुरुष. स्वामींना पुरुष कुठं म्हटलंय? सूत्रात आणि गीतेमध्ये. पुरुषी क्षोभ नवीन अर्थ सांगतोय ना, परंपरेला सोडून अर्थ सांगणार आहे. परंपरेचे अर्थ तुम्हाला माहितच आहे, पाचवी शाळामध्ये असतात. पुरुषी क्षोभ उपदेश, उत्तम हा पुरुषास्पन्न आहे की नाही? परमात्मे उत्तम पुरुष आहे, त्या पुरुषाला, उत्तम म्हणजे परमेश्वराला क्षोभ उत्पन्न होत. तुमच्याकडे क्षोभ उत्पन्न व्हायला काय दगड ठेवलंय? काय तुमच्याकडे जेवढ्या, आपल्याकडे काय आहे? ते परमेश्वराला. याला गीतेत चित्रपटात सुद्धा सांगितलंय, परमेश्वराला पुरुष म्हटलंय. चला टेलिपॅथी फटाफट. परमेश्वर पुरुषार्थ लाभापासून पुरुषार्थ आहे, असं तुम्हाला कनेक्ट होता आला पाहिजे. कुठून कुठं. साधुत्व कसं असतंय? साधुत्व विचाराच्या तरंगात सतत राहतो, त्याला साधू म्हणतो. साधू म्हणजे असं काही नसतंय. साधू म्हणतो तरंग स्वामींच्या तरंगात राहतो. स्वामींसोबत बसतो, स्वामींसोबत बोलतो, स्वामींसोबत रडतो, स्वामींवर प्रेम करतो, स्वामींशी बांधतो. स्वामी नाही भेटले तर तो स्वामींचा त्याच्यासोबत बांधतो, त्याला बोलतो, त्याच्यावर प्रेम करतो. हे इथं लिंक जाते ते, हे की नाही?
डकल्याला शिक्षा पण केलं, आपण डकले आहोत. असं म्हणतात ती तयाची लीळा आहे. ती लीळा आहे रे भाऊ म्हणाले. ऐसे येणं म्हणे जेवता. असं जीवनात कधी म्हणू नका. हसी जाईला हसू नये आपण, फिजून हसतो आपण. मोठा काय म्हणतो, डोळ्याने काय खुणवतो. त्यावेळेला सगळ्यांचा एक ग्रुप तयार होतो. हा सगळे पापियांचा ग्रुप एक वाटतो आणि ते सगळे खुणा करतो. दादा वाटता आता चालू झालं. मग असं माणूस बोलतो त्यावेळेला सुरू झालं. जमलं. बोटं माझं वाटलं. माहीमट्टांसारख्यानं असं वाटतं की म्हणाले, अरे माझ्या बायकोच्या पाय टाकून दळण करते. बरं म्हणाले, आता हे तर दिवस आहे, रात्री तर दोघं एकत्र झोपत असतील. माहीमट्टांसारख्या एक शोभ उत्पन्न होतो. जीवनात येतच हा प्रसंग येतोच तुम्ही परवाळ्याला गेले तर फिरस्तीला जा, दस्तांच्या घरी जा, हे सगळं प्रसंग येतो. प्रसंग अवधान ठेवून स्वतःला सावध ठेवावं लागतं. नाहीतर तुम्ही कृष्णांसारखं होतं. महाभारताचं युद्ध गेले, निर्वंशाचा शाप घेऊन निघाले बुवा. अरे गांधारी थँक्यू येतो म्हणाले. माझे कृष्ण बिदाई तो माहिती नाही महाभारत. पुढे गेल्यावर धर्मराज भेटले. तेव्हा तुम्ही आमच्यामुळे तुम्हाला निर्वंशाचा शाप घेतला. कृषी शोक उपजे राय. कृष्ण हसले नाही काही नीतिमत्ता. जायचंय मला पण जायचंय. हे तुम्ही असं मंथन करा म्हणजे तुम्हाला कळेल. कृष्णांची काही चूक नव्हती आहे की नाही. तरी पण गांधारीचा परम विश्वास होता की हा कृष्ण थांबवेल युद्ध थांबल्या गेला. हा निमित्त माझ्या नवऱ्यानं भीमाला फार एकतरी करू द्यायचा होता ना. शिशाचा पुतळा मध्ये त्यांनी विश्वास केला. असा सत्य आहे, माझं कुंकू आहे, माझे पोरं मारले. ती गांधारी तपस्वी आहे. पण स्त्रियांचा तरी कधी कोणी शाप घेऊ नये कोणाचं. हा भयानक असतो ते. कुमारी मुलींचा शाप घेऊ नये. भयानक असतो बरं ते. संसार का दुःख आहे त्याच्यामुळे दुःख आहे ते घरातील नणंद शाप देते, तिला पण चांगलं बघत नाही. सुनबाई आली तिला दुखवतात, शाप ती दुखून दडती बिचारी रात हे तिला टॉर्चर करतात. संसार नाही सुखी राहणार. ती अवदसा खाली सासूलाच बोलती, दुखवती, दिवसभर टोमणं मारती. नवरा घेऊन बाजूला राहती. कशाला संसारात सुख मिळेल तुला? अजिबात नाही. लेकरं झाले तर तुला डोळ्यानच मारतात. सखी कशामुळे होत हे? शोभ उत्पन्न होतो सृष्टीमध्ये. सृष्टी कुणाला माफ करायला? कृष्णाला माफ केलं नाही सृष्टी नसती. दृष्टी सृष्टी हे शाप निघ. तुम्ही जे जीवन जगताय ना त्याचं ज्ञानपूर्वक जगा, म्हणजे आनंद वाटेल. आणि शोभाला दखला म्हणतो स्वामींना, माहे तयाची लीळा वाखाणीचा आम्हावरील शोभतील तर आमचे की महापाप म्हणा. दखला थोडा आगाव दिसतो बोलायला. तो म्हणतो त्याची लीळा वाखाणीचा आम्हावरील शोभतील. ती लीळा करून राहील, आमचा काय संबंध नाही. आमचं महापाप आहे काय ते. सर्वज्ञानी यावर लुई पायची गोष्ट कशाची सांगितली. आणि ही लुई पायची गोष्ट सर्वज्ञानी अडीच ठिकाणी सांगितली. अगंदीनाथाची 2.5 ठिकाणी, ही 2.5 ठिकाणी, ती आपण उद्या पाहूया.
दंडवत